नमस्कार. आज मी बनवणार आहे टोमॅटोची कढी. क्विक अशी रेसिपी आहे. इथं मी टोमॅटो उकडून घेतलेले आहेत 4 ते 5. इथं लसूण, खोबरं, आलं याची मी मोठंच कुटून घेणार आहे खलबत्त्यात. म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं जातं. आणि मिरची घेतली. आता हे बघा मी हे कुटून घेतलं आहे. आलं, मिरची वगैरे सगळं मी हे आता मिक्सरमध्ये टाकणार आहे. आणि त्याच्याबरोबर जिरे आणि आपले टोमॅटो हे सुद्धा आपल्याला यात मी कट करून टाकलेत तरीसुद्धा आपल्याला तोडून टाकायचे आहेत, म्हणजे छान फाईन पेस्ट होते त्याची. कोथिंबीरसुद्धा मी त्याच्याबरोबरच टाकली आहे. आता हे बघा आपलं हे असं बारीक झालं आहे. आपल्याला फाईन पेस्ट हवी आहे याची. तर मी ह्यातलंच जे आपण टोमॅटो उकडून घेतलं होतं ना, त्याचं पाणी होतं तेच अशी पाणी टाकून अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता. आता हे सुद्धा टोमॅटो मी असेच बारीक करून घेणार आहे. यात थोडंसं 2 चमचे मी दही टाकलं आहे. याने टेस्ट छान येते. टोमॅटोचा आंबटपणा असतोच, पण दह्याचा आंबटपणा एक वेगळी चव देतं. तर हे बघा अशा पद्धतीनं आता आपण याला फोडणी करणार आहोत. आपली साधी सिंपल कढीची फोडणी असते तसेच, फक्त यामध्ये लसूण टाकायचा नाही आहे. आता मी पातेलं गरम करून त्यात तेल घेतले. त्यात मोहरी टाकली आहे. जिरं थोडंसं टाकायचं आहे. वाटणामध्ये टाकलंच होतं आपण, तरीसुद्धा इथे फोडणीला थोडंसं जिरं टाकायचं. कढीपत्ता टाकायचा आहे. आणि इथे हळदसुद्धा टाकायची आहे. माझ्याकडून हळद टाकायची विसरले. आणि ही आपण जी पेस्ट करून घेतली होती टोमॅटोची आणि बाकीच्या मसाल्यांची तीसुद्धा टाकायचं आहे. आणि आपल्या कन्सिस्टन्सीनुसार यात पाणी टाकायचं आहे. आपल्याला जशी पातळ घट्ट हवी आहे कढी तसं ही मीडियममध्ये असते. खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्ट अशी नसते. तर अशा पद्धतीनं आहे. मला अजून पातळ हवी होती म्हणून मी आता अजून थोडंसं पाणी ॲड केलं आहे. तर हे बघा या पद्धतीनं. आणि या कढीला आपल्याला उकळवू द्यायचं नाही. फक्त गरम करून घ्यायचं आहे. आणि यात चवीपुरतं मीठ आणि चवीपुरता गूळ टाकायचा आहे. गुळाने आंबटपणा बॅलन्स होतो म्हणून गूळ टाकायचा आणि चवसुद्धा चांगली येते म्हणून गूळ टाकायचा आहे. हे बघा आपली ही कढी इथे तयार झाली आहे आणि वाससुद्धा मस्त येतो आहे. ही बघा आपली कढी भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप छान लागते ही.